सायनच्या प्रतीक्षा नगरमध्ये ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर स्लॅब कोसळलेला आहे। शेजारच्या इमारतीचा स्लॅब या कट्ट्यावर कोसळला। यावेळी तिथे 5 ते 6 ज्येष्ठ नागरिक होते, ते जखमी झालेले आहेत। मुंबईच्या सायन मधली ही दृश्य आहेत। ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावर बाजूच्या इमारतीचा स्लॅब कोसळून ज्येष्ठ नागरिक जखमी झालेले आहेत। हाँ बोला ऍक्च्युअली या संदर्भात अधिक माहिती घेऊया गणेश कवडे यांच्याकडनं। गणेश, ज्येष्ठ नागरिक जखमी झालेले आहेत, हा स्लॅब नेमका कसा कोसळला, काय अधिकचे अपडेट्स? नक्की सायन प्रतीक्षा नगर येथील रघुनाथ विठ्ठल चव्हाण मैदान आहे। या मैदानामध्ये ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी हा कट्टा आहे तो बांधला होता आणि यावर स्लॅब देखील होता। हा स्लॅब आहे तो कोसळलेला आहे। खाली सगळे ज्येष्ठ नागरिक बसलेले होते। यामध्ये 7 ते 8 ज्येष्ठ नागरिक यांना देखील आहे ते जखमा झालेल्या पाहायला मिळतात। या सगळ्यांना तात्काळ आहे ते अग्निशमन दलाच्या वतीने बाजूला काढण्यात, जवळच्या रुग्णालयामध्ये देखील आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे। मात्र स्लॅब कोसळल्यामुळे आहे ते मैदानातला प्रश्न देखील आहे तो निर्माण झालेला पाहायला मिळतो। गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर सायन मधनं एक महत्त्वाची बातमी समोर येते। ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर इमारतीचा स्लॅब कोसळून नागरिक जखमी झाले। हाँ बोला ऍक्च्युअली